गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गीतेच्या 15व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकापर्यंत आज पोहोचलेलो आहे. मागच्या वेळेस आपण चौथा श्लोक बघितला होता. तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत भगवंतांनी काय सांगितलं की ह्या जगाचं स्वरूप काय आहे. जगाचं स्वरूप आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम, वरती मुळं खालती फांद्या अशा प्रकारच्या झाडासारखं जगाचं स्वरूप आहे. आणि त्या जगाचं छेदन करण्यासाठी हे जे भ्रामक जग आहे याचं छेदन करण्यासाठी असंग शस्त्रेनं दृढेन चित्वा, त्याच्याशी जर असंग असला तर त्याच्यामुळे ते झाड गळून पडेल. ते गळून पडण्यासाठी आता आपल्याला साधना काय करायची, हाऊ टू ऍक्च्युली गेट दॅट डन. लेट अस सी व्हॉट भगवान हॅज टू से. वी आर इन द 15th chapter 5th verse. निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञै गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. तर याचा अर्थ हा आहे की दोज हु आर फ्री फ्रॉम फॉल्स प्रेस्टीज, निर्माण मोह, मानाचा मोह नाही आहे, इल्युजन अँड फॉल्स असोसिएशन, जित संगदोषा, संगदोष जो आहे फॉल्स असोसिएशन त्याच्याहून आपण मोकळे आहोत. हु अंडरस्टँड्स द इटर्नल, अध्यात्मनित्या. विनिवृत्त कामा म्हणजे दोज हु आर डन विथ द मटेरियल लस्ट, त्यांना जगामध्ये कुठल्याही प्रकारचं आकर्षण नाही. हु आर फ्रीड फ्रॉम द ड्युअलिटीज ऑफ हॅपीनेस अँड डिस्ट्रेस, म्हणजे द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञे, सुख दुःख याचं जे द्वंद्व आहे याच्या पलीकडे गेलेला जो आहे तो. अँड हू अनबिविल्डर्ड नो हाऊ टू सरेंडर अन टू द सुप्रीम पर्सन अटेन टू दॅट इटर्नल किंगडम, जो भगवंताला पूर्णपणे शरण गेलेला आहे त्यालाच ते शेवटचं पद मिळतं. यासाठी विनोबा काय म्हणतात, जे मान मोहा सहसंग दोष जाळून निर्वासन आत्मनिष्ठ द्वंद्वे न घेती सुख दुःख मूळ ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. जे मानमोहांसह संगदोष जाळून निर्वासन म्हणजे वासनारहित होऊन आत्मनिष्ठ होऊन द्वंद्वे न घेती सुखदुःख मूळ, हे सुखदुःखांची द्वंद्वे, सुख आणि दुःख ह्याची जी ड्युअलिटी आहे याचं ही मूळच नाही धरत, ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट. असे जे प्राज्ञ म्हणजे ज्यांची प्रज्ञा स्थिरावली आहे, किंवा दोज हु आर वाईज, हु विल बी कम्प्लिटली फ्री ऑफ ऑल ऑफ दीज ड्युअलिटीज ऑफ सुख दुःख, ते नित्यपदी प्रविष्ट म्हणजे तिथे जाऊन ते राहतील. त्याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात बघूया. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात, निर्मोही विषय वासनारहित आत्मस्वरूपरत कामनारहित द्वैतापासून मुक्त असे ज्ञानीजन त्यासी प्राप्त होई अव्यय स्थान. जे निर्मोही आहेत, विषय वासनारहित आहेत, आत्मस्वरूपरत आहेत, कामनारहित आहेत. आत्मस्वरूपरत म्हणजे अध्यात्मनित्या, आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये नेहमी एस्टॅब्लिश्ड, द्वैतापासून मुक्त असे जे ज्ञानीजन आहेत त्यांना प्राप्त होई अव्यय स्थान. ओके? वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, नसे वावमोहासी मानासी काही नसे विषयांची ही इच्छा जराही नसे भिन्नता सुख दुःखात त्यांना असे मुक्त येती अविनाशी स्थाना. ज्यांना मोह आणि मान अजिबात नाहीये किंवा मानाचा मोह नाहीये, विषयांची इच्छा पण नाहीये, त्यांना सुखदुःखामध्ये काहीही भिन्नता नाहीये, असे जे मुक्त आहेत ते या अविनाशी स्थानी येतील. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पहा की अध्यात्म नित्या या शब्दाचा अर्थ या व्हर्शनमध्ये नाही आहे. ठीक आहे. आणि हा जो मुक्तछंद आहे ना, याच्यामध्ये सुखदुःखाचा जो शब्द आहे त्याचा अर्थ नाही आहे. द्वैतापासून मुक्त सांगितलंय,
परंतु सुख दुःख संज्ञे आहे. ज्याला सुख आणि दुःख म्हणतात, हे जे द्वैत आहे ह्याच्यापासून मुक्त आहे. तर ह्या दोन्ही जर तुम्ही ओव्या बघितल्या किशोरजींनी केलेल्या, तर त्याच्यामध्ये दोन्ही मिळून जे त्याचं सार आहे, तो आपला श्लोक आहे 5वा. ठीक आहे. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया आपण याच्याबद्दल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मोह मानरहित संगरूपी दोष जिंकलेले आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्यांची नित्यस्थिती आहे, असे सर्व काम पूर्णपणे निवृत्त झालेले, सुख आणि दुःख नामक द्वंद्वापासून मुक्त झालेले असे ज्ञानी ते अच्युत पद पावतात. हा श्लोकाचा अर्थ सांगितला आपल्याला मामा दांडेकरांनी. आणि नंतर मग ज्ञानेश्वरीच्या ज्या ओव्या आहेत त्या आपण बघूया एक एक करत. जया पुरुषांचे कामन, सांडवनी गेले मोहमान, वर्षाती जैसे घन, आकाशाते वर्षांती म्हणजे वर्षा झाल्यानंतर, वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात. त्याप्रमाणे ज्या पुरुषांच्या मनाला मोह आणि मान आपण स्वतः टाकून गेलेत, वर्षा ऋतूच्या शेवटी ढग आकाशाला टाकून जातात. वर्षा ऋतूमध्ये ढग बरसतात, पण वर्षा ऋतू संपला की ढग आकाशाला सोडून चालले जातात. त्याप्रमाणे मोह आणि मान ह्या दोन्ही गोष्टी आपण सोडायला पाहिजे. आता मोह आणि मान म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत हे आपण जरा थोडंसं चिंतन करून विचार करू. मान या शब्दाचा अर्थ, मला खूप मान सन्मान मिळाला पाहिजे लोकांकडनं, हा पण असू शकतो. किंवा मान या शब्दाचा अर्थ मापन असा पण असू शकतो. आपण दूरदर्शनवर बातम्या ऐकतो ना, त्याच्यामध्ये शेवटी काय सांगतात की आज आज हमारे देश के प्रमुख महानगरों का तापमान, प्रमुख महानगरों का तापमान. तापमान म्हणजे काय आहे की टेम्परेचर, म्हणजे त्याच्यामध्ये हीट किती आहे त्याचं मान, मेजरमेंट. मेजरमेंट ऑफ ताप इज तापमान. करेक्ट. आपण सुद्धा आपल्याला समजा ताप आला असेल तर आपण थर्मोमीटरनी बघतो ना की मला किती ताप आहे ते. 98, 99, 100, 101, 102 किती ताप आहे. असं आपण म्हणतो की हे तापमान आहे. दिस इज द मेजरमेंट ऑफ हीट. तर ह्या मानाच्या मोहापासून आपण स्वतःला दूर करायचं. आपल्याला मान कशाचा असतो? आपल्याला मान देहाचा असतो. आपल्याला मान आपल्या पदाचा असतो, आपल्या बुद्धीचा असतो. अनेक गोष्टींचा आपल्याला मान असू शकतो. आणि आपण मग त्या मानामुळे काय करू की आपण कंपॅरिझन करू, की मी समजा 5 फूट 8 इंच उंच आहे, तर मग ह्याच्यापेक्षा कमी उंचीचे जे लोक आहेत ना ते मला बुटके वाटतील. याच्यापेक्षा जास्त उंचीचे जे लोक आहेत ते मला उंच वाटतील. कारण की मी स्वतःला 5 फूट 8 ह्या उंचीमध्ये मानलेलं आहे. सो इफ आय अज्युम माय सेल्फ टू बी लिमिटेड इन स्पेस, then anything beyond that space I will compare myself with, or I will consider myself to be apart from that. मी स्वतःला समजा वस्तू मानलं, म्हणजे हा देह म्हणजे ही वस्तू आहे हे समजा मी स्वतःला मानलं, तर ह्या देहा व्यतिरिक्त ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे मी नाही आहे असं मी समजेन. म्हणजे मी स्वतःला वस्तू मानलं. दिस इज द मान ऑफ देह. ठीक आहे. समजा मी स्वतःला काळामध्ये मानलं किंवा म्हणजे मोजलं, तर काळामध्ये कसं मोजतो आपण स्वतःला? आपण स्वतःला असं मोजतो की माझा अमुक अमुक तारखेला जन्म झाला होता, त्याच्या आधी मी नव्हतो, आणि आता कुठल्या तरी एका तारखेला माझा मृत्यू होईल, त्याच्यानंतर मी नाही राहणार. तर ह्या दोन तारखांच्या मध्ये मी काळामध्ये स्वतःला मापलं. ठीक आहे ना. सो आय विल से दॅट माय लाईफ इज ऑफ सो मेनी इयर्स फ्रॉम द डेट ऑफ बर्थ अंटिल डेट ऑफ डेथ. अशा प्रकारे आपण काळामध्ये स्वतःला बंदिस्त करून ठेवतो. ठीक आहे. आता आपण देशामध्ये स्वतःला बंदिस्त केलं, वस्तूमध्ये बंदिस्त केलं की हा देह म्हणजे मी आणि इतर वस्तू मी नाही. देहामध्ये बंदिस्त कसं करतो की 5 फूट 8 इंच उंची आहे आणि 2 फूट रुंदी आहे आणि आणखीन 1 फूट खोली आहे. सो 5.8 5 5 फूट 8 इंच बाय 2 फीट बाय 1 फूट एवढ्या स्पेसमध्ये मी आहे, आणि या पलीकडची जी स्पेस आहे त्याच्यामध्ये मी नाहीच आहे. दिस इज व्हॉट आय हॅव अज्युम्ड माय सेल्फ टू बी. ह्याला म्हणतात मानाचा मोह. मी स्वतःला देश, काल आणि वस्तू ह्या तीन मध्ये जकडून टाकलेलं आहे. आय हॅव अज्युम्ड माय सेल्फ टू बी मेजर्ड बाय दीज थ्री, अँड बियॉन्ड दीज थ्री आय डोंट एक्झिस्ट. अशा प्रकारचा मोह मला झालेला आहे.
हा आहे मानाचा मोह. मानाचा मोह म्हणजे सगळ्या लोकांनी माझी खूप वाहवा करावी, हा मानाचा मोह नाहीये. मानाचा मोह म्हणजे मी स्वतःला चुकीच्या मापदंडांनी मापून ठेवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये मी आहे आणि बाहेर मी नाहीये. हा मोह आहे. सो दिस इज द डिल्युजन, दिस इज द मिसअंडरस्टँडिंग, दिस इज द मिस्टेकन नोशन दॅट आय एम विदिन दीज पॅरामीटर्स ऑफ देशकाल वस्तू. ह्या देशकाल वस्तूच्या मापनामध्ये, या मानामध्ये, या मेजरमेंटमध्ये जर मी स्वतःला अडकवून टाकलं, तर मला मानाचा मोह झालेला आहे असं समजायला पाहिजे. हा त्याचा ऍक्च्युअल अर्थ आहे. आपण मानाचा मोह झालेला म्हणजे आपण काय मानतो, की अरे सगळ्या लोकांनी मला खूप चांगलं चांगलं म्हणावं, उदं उदं करावं माझं, मला भारतरत्न मिळावं वगैरे. ह्याची जर माझ्या मनात इच्छा असेल, तर मानाचा मोह मला आहे असं आपण म्हणतो किंवा असं आपल्याला वाटतं. ठीक आहे, तो पण एक अर्थ ठीक आहे, व्यावहारिक. परंतु खरा मानाचा मोह म्हणजे आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं ते. तर तशा प्रकारच्या मोहापासून आपल्याला स्वतःला वाचवायचं आहे. त्याला म्हणतात निर्माण मोहा. ओके, निर्माण मोहा शब्दाचा अर्थ आपण कळला ना आपल्याला. ह्याच्या पलीकडे बघू आता. निकवड्या निष्ठुरा, उबगीजे जेवी सोयरा, तैसे नागवती विकारा वेटाळूजे. ज्याप्रमाणे दरिद्री आणि निर्दय अशा पुरुषाला त्याचे नातलग कंटाळतात, त्याचप्रमाणे जे पुरुष विकारांच्या तावडीत सापडत नाहीत, फळली केळी उन्मुळे, तैसी आत्मलाभे प्रबळे, तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. ज्याप्रमाणे फळं आलेलं केळीचं झाड आपोआप उपटून पडतं, त्याप्रमाणे प्रबल आत्मलाभामुळे म्हणजे आत्मानुभवामुळे ज्यांची प्रतिक्रिया हळूहळू आपोआप सुटते आहे. हे सगळं आता निर्माण मोहाचंच सगळं डिस्क्रिप्शन सुरू आहे बरं का. आगी लागी, आगी लगलिया रुखी, देखोनी सैरा पळती पक्षी, तैसे सांडिले अशेखी विकल्पीजे. ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असं पाहून त्या वृक्षावर असलेले पक्षी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले, किंवा सर्व विकल्पांनी. अच्छा, हा इथे कसं आहे की ज्ञानदेव महाराज सांगतायत की आपण मानाच्या मोहातून सुटण्याऐवजी ते जे हे सगळे मापदंड आहेत ना, ह्यांनीच आपल्याला सोडलेलं आहे. आपण मागेही एकदा असं चिंतन केलं होतं की समजा आपण वाईट गोष्टींचा त्याग केला, म्हणजे इफ वी रेझिस्ट ऑल द व्हायसेस, दोज व्हायसेस विल लिव्ह अस. म्हणजे उदाहरण मी जे लोकांना देतो किंवा दिलं होतं याच्या आधी, की समजा मी दारू पित असेल, पत्ते खेळत असेल, जुगार, तर ज्या लोकांना त्याच्यामध्ये रस आहे ते लोक मला त्यांच्या घरी बोलवतील किंवा ते लोक माझ्या घरी येतील, कारण की दारू पार्टी करायची किंवा पत्ते खेळायचे, जुगार खेळायचे. ठीक आहे ना. परंतु जर मी असं ठरवलं की आता मी हे नाही करणार आहे, तर काय होईल की ज्या लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते लोक मला बोलवणं सोडून देतील. म्हणजे मी माझ्या दारुड्या किंवा जुगारी मित्रांना सोडणार नाही, तर ते मला सोडतील. So, when I decide to live in a certain manner, then those things that used to attract me earlier, they themselves will get rid of me. असं होईल. मला त्याच्यामध्ये काही रसच वाटणार नाही. म्हणजे विचार करा की आपल्या इथे अनेक लोक असे आहेत की ज्यांनी एकेकाळी एका विशिष्ट प्रकारचं अन्न खाल्लेलं आहे. परंतु त्या प्रकारचं अन्न आता समजा आपण खातो म्हटलं तर आपल्याला त्याची किळस वाटते. खावंसच नाही वाटत. का नाही वाटत? आता त्या अन्नाने आपल्याला त्यागलेला आहे. So the food we were interested in at one time, that food no longer chases us. त्या अन्नामुळे आपल्या इंद्रियांवर काही परिणाम होत नाही, किंवा मी तर म्हणेन की विपरीत परिणाम होतो. म्हणजे व्हॉट एव्हर वी यूज टू ईट विथ ग्रेट डिझायर आणि एन्जॉयमेंट ॲट वन टाइम, त्याच्याकडे बघून किंवा त्याचा वास आला तरी सुद्धा आता आपल्याला सहन होत नाही. असं होतं. म्हणजे आपण वाईट संगत जर टाकायचा प्रयत्न केला तर वाईट संगत आपला पण त्याग करते. संगदोष जो आहे ना, तो आहे हा. जित संगदोष. तर निर्माण मोहा जित संगदोषा.
दोन्ही बद्दल सांगतात ना भगवान आपल्याला. ज्याप्रमाणे वृक्षाला आग लागली असं पाहून त्या वृक्षावर असलेले पक्षी जिकडे रस्ता सापडेल तिकडे पळतात, त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्या पुरुषास टाकले. तर आपण समजा दारू पित नसू, जुगार खेळत नसू, तर हे आपले सगळे मित्र जे आहेत ना, जुगार खेळणारे किंवा दारू पिणारे, ते आपल्याला सोडून पळून जातील. आईके सकळ दोष तृणी अंकुरिजती जिये मेदिनी, तिये भेदबुद्धीची कहाणी नाही जयाते. अर्जुना ऐक, ज्या भेदरूपी जमिनीवर सर्व प्रकारचे दोषरूपी गवत वाढते, त्या भेदबुद्धीची ज्यांच्या ठिकाणी वार्ताही नसते. भेदबुद्धी म्हणजे मी स्वतःला वेगळं मानलेलं आहे आणि माझ्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आहे. ह्या निर्माण मोहामध्ये सुद्धा दिस इज इन्क्लुडेड. मी जर स्वतःला एखाद्या पॅरामीटरमध्ये बांधून घेतलं, तर ह्याच्या बाहेर जे काही आहे ते म्हणजे मी नाही आहे, हा भेद मी तयार केला ना. सो आय हॅव क्रिएटेड अ बाउंड्री अराउंड माय सेल्फ ऑफ 6 फूट बाय 2 फूट बाय 1 फूट. राईट. तर ह्याच्या आतमध्ये मी आहे, म्हणजे ह्या देहाच्या सीमेमध्ये मी आहे, देहाच्या आत मी आहे, आणि बाहेर जग आहे. हा भेद मी निर्माण केला. असा भेद जर मी निर्माण करेन, तर मग आय एम नॉट डुईंग माय साधना. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे का की तुम्ही जिथे जाल, म्हणजे समजा तुम्हाला वाघ दिसला, एखादा वाघ, त्या वाघाला जाऊन तुम्ही मिठी माराल का? असं नाही करणार तुम्ही. वाघाला कशाला मिठी मारू आपण? वाघ खाऊन टाकेल ना. तर अद्वैत किंवा भेदाचा नकार म्हणजे मूर्खपणा हा नाही होत. परंतु खरंच जर अद्वैत सिद्ध झालेलं असेल, तर त्या अद्वैतामध्ये वाघाला जर मिठी मारली माणसानी, तर तो वाघ त्याला काही करणार पण नाही. म्हणजे त्याचं उदाहरण जे आपण बघितलं होतं याच्या आधी, ते म्हणजे प्रकाश बाबा आमटे. प्रकाश बाबा आमटेंच्या घरी त्यांनी लहानपणापासून अनेक जंगली जनावरं पाळली, जी त्यांना अनाथ झालेली दिसली ती. आणि त्यांच्यासोबत ते पाळीव प्राण्यासारखेच राहतात, किंवा ते प्राणी त्यांच्यासोबत त्यांचे पाळीव प्राणी असल्यासारखे राहतात. असं होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये कसं कसं झालंय की त्या जीवाचं आणि ह्या जीवाचा अद्वैत झालेला आहे. देर इज नो डिफरन्सिएशन. असं होऊ शकतं, नाही असं नाहीये, परंतु तेवढी आपली आध्यात्मिक किंवा नैष्टिक प्रगती पण झालेली पाहिजे ना, किंवा तेवढं आपलं प्रेम पाहिजे त्या जीवावर, तर ते होऊ शकतं. पण आपल्यासारखा माणूस ज्याची अद्वैतनिष्ठा इतकी दृढ नाहीये, त्यांनी हे असल्या प्रकारचं स्टंट स्टंट करण्याची काही गरज नाही. नाही का? लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. सूर्योदया सरिसी रात्री पळवणी जाय अपैसी, गेली देहाहंता तैसी अविद्ये सवे. सूर्योदया बरोबर ज्याप्रमाणे रात्र आपोआप पळून जाते, त्याप्रमाणे ज्या पुरुषापासून अविद्येसह देहाहंता पळून गेली. जर आपल्याला मानाचा मोह अजिबात नसेल, मानाचा मोह नसणं हे कशामुळे होऊ शकतं? हे जर आपल्याला स्वतःबद्दलचं व्यवस्थित ज्ञान असलं तर होऊ शकतं. म्हणजे हा निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता. ह्या ज्या 5 गोष्टी आहेत ना, ह्या 5 गोष्टी ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याच्या जीवनातून सहज प्रगट होतील. परंतु ज्याला ज्ञान झालेलं नाहीये, त्यांनी या 5 गोष्टी साधना म्हणून करायला पाहिजे. सो इफ आय एम नॉट सेल्फ रिअलाइज्ड, देन आय शुड बी डुईंग दीज 5 थिंग्स ॲज प्रॅक्टिस. साधना म्हणून करायला पाहिजे. निर्माण मोह, मानाचा मोह नको अजिबात मला. म्हणजे लोकांनी मला चांगलं म्हणावं याचा पण मोह नको, आणि मी स्वतःला पॅरामीटर्समध्ये बांधून घेण्याची चूक पण मी करायला नको. ठीक आहे, मला अनुभव नाही होता ना आत्ता, मला असंच वाटतं ना की ह्या देहामध्ये मी आहे, ह्या देहाच्या बाहेर जग आहे. ठीक आहे, होऊ दे, आत्ता काही हरकत नाही. मग त्याच्याशी कसं इंटरॅक्ट करायचं आपण? तर त्याच्याशी आपण ही सगळी जगाची निर्मिती ईश्वराने केलेली आहे, आणि ईश्वराने ओतप्रोत आहे, ईश्वराने परिपूर्ण आहे. ईशावास्यम इदम सर्वम
यत्किंच जगत त्यांजगत, छोट्यातली छोटी गोष्ट देखील ईश्वराने परिपूर्ण आहे. त्यामुळे त्याचा त्याग करूनच त्याचा आनंद घेणं आवश्यक आहे, भोग करू नये. सो दिस होल वर्ल्ड इज डिव्हाइन, सो आय एम नॉट गोइंग टू इंडल्ज. मागृत कस्य विद्यनम, जी गोष्ट माझी नाहीच आहे ती मी कशी घेणार. सो आय एम नॉट गोइंग टू इंडल्ज इन द वर्ल्ड बिकॉज दिस वर्ल्ड डझंट बिलॉंग टू मी, इट बिलॉंग्स टू ईश्वरा. तर ह्या दृष्टिकोनातून जरी आपण राहिलो तरी सुद्धा आपल्याला मानाचा मोह कमी होऊ शकतो. निर्माण मोह जितसंग दोष, जितसंग दोषावर पण येईल ते. लेट अस सी. पै आयुष्यही ना जीवाते, शरीर सांडी जेवी अवचिते, तेवी निदसुरे द्वैते सांडिले जे. ज्याप्रमाणे आयुष्य नसलेल्या जीवाला शरीर एकदम टाकून देतं, त्याप्रमाणे जे पुरुष अज्ञानात्मक द्वैताकडून टाकले गेलेले आहेत, म्हणजे द्वैताला आपण टाकण्यापेक्षा द्वैताने आपल्याला टाकलं असं झालंय. अज्ञानात्मक द्वैतानी ज्या मनुष्याला टाकलेले आहे, किंवा ज्या मनुष्याने अज्ञानात्मक द्वैताला टाकलेलं आहे, आयदर वे इज ओके. म्हणजे माझ्या हातात समजा ही डब्बी आहे आता समजा, हा, तर ही डब्बी समजा मी सोडली, आता माझ्या हातात डब्बी नाही आहे, तर मी डब्बीला सोडलं असं म्हणायला किंवा डब्बीनी मला सोडलं असं म्हणायला अल्टिमेटली फरक काय पडेल? अल्टिमेट रिझल्ट इज द सेम. मी डब्बीला सोडलं किंवा डब्बीनी मला सोडलं, दोन्ही वेगळे झाले है ना. सो आयदर वे इट इज वन अँड द सेम थिंग, की डब्बी माझ्यापेक्षा वेगळी झाली म्हणजे मानाचा मोह माझ्या मनातनं गेला. तर त्या मानाच्या मोहानी मला टाकलं की मी त्याला टाकलं, हाऊ डज इट मॅटर, वी आर सेपरेटेड नाव. सो मानाचा मोह आता मला नाही आहे, अशी त्या साधकाची अवस्था व्हायला पाहिजे. लोहाचे साकडे परिसा, न जोडे अंधारू रवी जैसा, द्वैतबुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया. ज्याप्रमाणे परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो, अथवा ज्याप्रमाणे सूर्याला काळोख माहिती नाही, त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो. हा, परिसाला लोखंडाचा दुष्काळ असतो म्हणजे काय पहा बरं. सी, परीस अशी वस्तू आहे असं म्हणतात की जिचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं सोनं होतं. तर परीस ज्या ज्या लोखंडाच्या स्पर्शामध्ये येईल किंवा ज्या लोखंडाच्या संपर्कामध्ये येईल, त्या लोखंडाचं आपोआप सोनं होईल, असं होईल ना. तर परिसाला कधी लोखंड दिसेल का? परिसाला फक्त सोनच दिसेल. त्याप्रमाणे जो प्रकाश आहे त्याला अंधार दिसेल कधी? समजा प्रकाशाला आपण अंधार दाखवायला गेलो, माझ्या हातामध्ये समजा एखादा दिवा आहे, पणती आहे, मेणबत्ती आहे, आणि ती मेणबत्ती घेऊन समजा आपण त्या मेणबत्तीला म्हणजे दिव्याला अंधार दाखवायला गेलो की हा बघा हा अंधार आहे, तर तो अंधार त्या मेणबत्तीला दिसू शकतो का? कारण की मेणबत्ती जिथे जाईल म्हणजे दिव्याचा प्रकाश जिथे जाईल तिथे अंधार आपोआप नाहीसा होईल ना. तर त्याप्रमाणे ज्ञान जर झालेलं असलं तर द्वैत आपोआप नष्ट होईल. So, ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये द्वैताचा आभास जरूर होईल, परंतु ते द्वैत सत्य आहे असं तो अजिबात मानणार नाही. द्वैत नाहीस होईल. त्याप्रमाणे ज्या पुरुषांना द्वैतबुद्धीचा नेहमी दुष्काळ असतो, अगा सुख दुःखाकारे द्वंद्वे देही जिये गोचरे, तिये जया का समोरे होती चिना. अरे अर्जुना, सुख दुःख रूपी द्वंद्वे जी या देहात अनुभवायला येतात ती ज्या पुरुषांच्या समोर येतच नाही. सुख दुःख ही देहाच्या आतमध्येच आपल्याला अनुभवायला येतील ना, किंवा देहामुळेच अनुभवायला येतील किंवा मनामुळे अनुभवायला येतील. शुद्ध आत्मस्वरूपामध्ये सुख दुःख काहीच नाहीये. स्वप्नींचे राज्य कामरण, नो हे हर्ष शोकासी कारण, उपवढलिया जाण जिया परी. ज्याप्रमाणे जाग झाले असताना स्वप्नातील राज्यप्राप्ती अथवा मरण ही आनंदाला किंवा दुःखाला कारण होत नाहीत असं समज. जेव्हा आपण स्वप्नातून जागे होतो तेव्हा स्वप्नात समजा आपल्याला एखादं राज्य मिळालं, तर उठल्यानंतर आपण त्याच्याबद्दल खूप सुखी किंवा दुःखी होऊ का? किंवा समजा आपण स्वप्नामध्ये मेलो तर उठल्यानंतर आपण दुःखी होऊ का?
तर स्वप्न ज्याप्रमाणे स्वप्न होतं हे आपल्याला जागं झाल्यानंतर कळतं आणि मग त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा रागद्वेष नाही राहत. देर इज नो फिलिंग, अरे हां ते तर स्वप्नच होतं. त्यामुळे स्वप्नामध्ये जर राज्य मिळालं, लॉटरी मिळाली, तर आपण जागे झाल्यानंतर ते लॉटरीचं तिकीट शोधायला किंवा राज्य शोधायला जाणार नाही. त्या त्याचप्रमाणे जर स्वप्नामध्ये मृत्यू झाला, देहांत झाला, तर उठल्यानंतर पुन्हा जायला जाऊन काही बघणार नाही आपण ते, किंवा आपण त्याच्याबद्दल काही विचार पण नाही करणार. ठीक आहे, स्वप्नामध्ये दिसलं मला मी मेलो, पण आता मी जिवंत आहे ना आता. तर स्वप्नामधलं जे सुख दुःख आहे ते जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर ते चाललं जातं. इट बिकम्स मिनिंगलेस. त्याला काही अर्थ नाही उरत. त्याचप्रमाणे जागृतावस्थेमधल्या स्वप्नामधनं जेव्हा आपण जागे होऊ स्वतःच्या अद्वैत स्वरूपामध्ये, तेव्हा इथली सुख दुःख जी आहे ती चालली जाईल तिकडे जाऊन. ती तर रोज जातात पण आहे ना, रोज जात आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा, आपण झोपतो तेव्हा सुख दुःख कुठे आहे? नाहीये. सुख पण नाही, दुःख पण नाही. परंतु तेव्हा जाणीव नाही. सो वी डोंट नो दॅट इन अवेअरनेस. उठल्यानंतर वाटतं की हां खूप छान झोप लागली ती, पण झोपेत असताना त्याचा अनुभव नाही येत. तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी जे पुण्यपापी, न घेपिजती सर्पी गरुड जैसे. सर्पाकडून गरुड जसं धरला जात नाही, त्याचप्रमाणे सुख दुःख आणि पाप पुण्यरूपी द्वंद्वाकडून जे वेढले जात नाहीत. आणि अनात्मवर्ग नीर, सांडूनी आत्मरसाचे क्षीर, चरताती जे सविचार राजहंसू. आणि जे ज्ञानी पुरुष रूपी राजहंस अनात्म पदार्थ रूपी अनात्म पदार्थ मात्र रूपी पाणी टाकून आत्मरसरूपी दूध सेवन करतात. अशा प्रकारचा एक राजहंस नावाचा पक्षी आहे असं म्हणतात, जो नीर क्षीर विवेक करतो असं म्हणतात. नीर म्हणजे पाणी आणि क्षीर म्हणजे दूध. तर दूध आणि पाणी वेगळं करू शकेल अशा प्रकारचा पक्षी असेल असं तुम्हाला वाटतं का? हा पण काल्पनिकच आहे. इट्स अ मेटाफर. तर त्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या रूपाने आपल्याला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की जी नित्य वस्तू आहे ती तुम्ही धरून ठेवा, जी अनित्य वस्तू आहे ती तुम्ही टाकून द्या. तर ज्याप्रमाणे राजहंस दूध आणि पाणी वेगळं करतो, त्याप्रमाणे जो योगी आहे, जो ज्ञानी आहे, तो अशा प्रकारचा निरक्षीर विवेक करतो. म्हणजे काय की जी नित्य वस्तू आहे, जे दूध आहे त्याला फक्त धरून ठेवतो, आणि जी अनित्य वस्तू म्हणजे पाणी आहे त्याला टाकून देतो. तो नित्यानित्य विवेक इज an important step towards this whole sadhana or in this whole sadhana. जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागोता आणि रश्मिजाळी बिंबासीची. ज्याप्रमाणे सूर्य हा आपलाच रस पृथ्वीवर वर्षून पुन्हा तोच रस आपल्या किरण समुदायाच्या द्वारे आकर्षून आपल्या बिंबाच्या ठिकाणीच आणतो. सूर्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीवर पडतो तेव्हा तो प्रकाश पुन्हा प्रतिबिंबित होऊन सूर्याकडेच जातो. आता तुम्ही बघा की माझ्या मागे हे योसेमिटी नॅशनल पार्कचं चित्र आहे. तिथे या या ठिकाणी बघा, इथे सूर्यप्रकाश पडलेला आहे. तो सूर्यप्रकाश इथे पडून पुन्हा सूर्याकडेच तर रिफ्लेक्ट होतो, नाही का? पृथ्वीवर प्रकाश पडून पृथ्वी प्रकाशित होते, परंतु तिचा प्रकाश जो आहे तो पुन्हा सूर्याकडेच जातो. सो द होल लाईट गोज बॅक, रिफ्लेक्ट्स बॅक ऑन टू द सन. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी, ते एकवटीती ज्ञानदृष्टी अखंड जे. त्याप्रमाणे जो आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे, तो आत्मभाव जे सत्पुरुष पुन्हा आपल्या ज्ञानदृष्टीच्या द्वारा नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्र पाहतात, एकत्वाने पाहतात. आता हे अगदी मराठी वाक्य असून सुद्धा समजायला किती कठीण आहे बघा बरं. जो आत्मभाव म्हणजे आपल्यामधली सेल्फ अवेअरनेस भ्रांतीमुळे खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे म्हणजे मला माझ्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचं आत्मस्वरूपाचा बोध नाही आहे, त्याची समज नाही आहे, अंडरस्टँडिंग नाही आहे. मी स्वतःला देह आणि मन आणि बुद्धी ह्यांचा एक संघात आहे असं मानतोय.
माझ्या स्वरूपाचा आत्मबोध मला नाहीये. ठीक आहे ना. आत्मभाव खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे. देहादी अनेक अनात्म वस्तूंच्या ठिकाणी पसरलेला आहे म्हणजे काय की माझी जी अवेअरनेस आहे ना, ती या देहामध्ये पसरलेली आहे, ती मनामध्ये पसरलेली आहे, बुद्धीमध्ये पसरलेली आहे, आणि मला असं वाटतं की हा देह मन बुद्धी म्हणजेच मी आहे. दिस इज व्हॉट इट मीन्स. की खऱ्या स्वरूपाच्या भ्रांतीमुळे मला खरं स्वरूप माझं माहिती नाही, आणि ते देह मन बुद्धी म्हणजेच मी आहे असं मी मानतोय. तो आत्मभाव जे सत्पुरुष पुन्हा आपल्या ज्ञानदृष्टीच्या द्वारा नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्र पाहतात, तो जो आत्मभाव आहे तोच म्हणजे मी आहे. ते सत्व, ते सगळे ज्ञानी पुरुष स्वतःला इंटरनलाइज करून स्वतःकडे, स्वतःच्या आत्मबुद्धीकडेच किंवा आत्मभावाकडेच बघतात. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर देन विल बी अध्यात्मनित्या, विल बी ऑलवेज कॉन्टेम्प्लेटिंग आवर ओन ट्रू सेल्फ, अध्यात्मनित्या. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेको जयांचा, बुडाला ओघू गंगेचा सिंधू माझी जैसा. फार काय सांगावं, गंगेचा ओघ जसा समुद्रात बुडतो म्हणजे तद्रूप होतो, तसा त्या सत्पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये तद्रूप होतो. सत्पुरुषांचा विवेक म्हणजे विथ डिस्क्रिमिनेशन वी हॅव फिगर्ड आउट की हे मी नाहीये, ते मी नाहीये, ते मी नाहीये, ते मी नाहीये. हे कसं करतात माहितीये का? याला म्हणतात दृग्दृश्य विवेक. की जी वस्तू आपण बघतो ती वस्तू आपण नाहीये कधीच, इट्स अपार्ट फ्रॉम अस. सो एनिथिंग अँड एव्हरीथिंग वी कॅन ऑब्झर्व ॲज अपार्ट फ्रॉम अस, त्याला म्हणतात दृश्य. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की मला समजा हा पर्वत दिसतोय, ते पर्वत कोण बघताय? पर्वत डोळा बघतोय. सो आय एम ऑन द साइड ऑफ द आय, पर्वताच्या साईडला नाही. आय इज ऑब्झर्विंग द माउंटन. बरं, त्या डोळ्यामधून जे काही माझ्या मनामध्ये चित्र उमटतंय ते कोण बघतंय? माझं मन बघतंय. म्हणजे काय झालं की पहिले जग हे दृश्य झालं, डोळा म्हणजे त्याचा द्रष्टा झाला. नंतर डोळा हे दृश्य झालं आणि मन हे त्याचा द्रष्टा झाला. अच्छा, मन वर खाली होत आहे, कमी जास्त होत आहे, कधी उद्विग्न असतं, कधी सुखी असतं. तर हे कोण बघतंय? हे बघणारा जो आहे ना तो त्याच्या मागे आहे. तर तो द्रष्टा झाला आणि मन हे दृश्य झालं. तर अशा प्रकारे आपण जर आत जात 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 आत गेलो ना, तर शेवटी काय उरेल? स्वतः फक्त आपलं शुद्ध चैतन्य उरेल, जे सगळ्याला साक्षी भावाने बघते. आणि त्या आत्म्याच्या निश्चयामध्ये हा जो साधक आहे, हा सत्पुरुष जो आहे हा तद्रूप होतो. सो ही आयडेंटिफाईज हिमसेल्फ विथ द आत्मा अँड ही स्टेज इन दॅट आत्मभाव. पै आघवेची आपुलेपणे, नुरेची जया अभिलाषणे, जैसे येथुनी परा जाणे आकाशा नाही. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे आकाशाला ह्या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जायचं काही कारण नाहीये, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्या कारणाने ज्यांना इच्छा करण्याचं काही कारणच राहत नाही. आकाशाला बघा की आकाशाला इकडून तिकडे घेऊन जाता येतं का? आता तुम्ही बघा की समजा ही आपल्या हातातली डब्बी हे आपलं चांगलं नेहमीचं उदाहरण, राईट? तर ह्या डब्बीच्या आतमध्ये आकाश आहे. हा, तर समजा आपण ही डब्बी इथून इथे हलवली तर आकाश हलेल का? आपल्याला असं वाटेल किंवा आपण असं म्हणू की ह्या डब्बीच्या आतमधलं जे आकाश आहे हे डब्बी सोबत हललं इकडून तिकडे. हा हा, डब्बीच्या आतमध्ये ज्या लवंगा आहेत त्या लवंगा हलल्या इकडून तिकडे, परंतु आकाश कुठे हलला? आकाश तर जिथे आहे तिथेच आहे ना. ही डब्बी आकाशात आत्ता ज्या ठिकाणी आहे तिथून आकाशातून इकडे सरकली, तर इथलं जे आकाश होतं ते इथेच आहे, ते कुठे नाही गेलं. आकाशातून डब्बी इकडून तिकडे गेली. डब्बीच्या आतमधलं आकाश जे आहे ना, ते ही डब्बी असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की या डब्बीच्या आतमध्ये आकाश आणि बाहेर आकाश. आपलं लक्ष डब्बीमध्ये असल्यामुळे, डब्बी वर असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की डब्बीच्या आतमध्ये वेगळं आकाश आहे आणि डब्बीच्या बाहेर वेगळं आकाश आहे. असं नाहीये. आकाश दोन्हीकडे सारखंच आहे. तर डब्बीच्या आतमधलं आकाश इकडून तिकडे हलत नाही. आकाश जिकडे तिकडेच राहतं. त्या आकाशामध्ये डब्बी हलते. डब्बीच्या आतमध्ये आणि बाहेरमधलं आकाश जे आहे त्याच्यामध्ये काही भेद नाही.
अशा प्रकारे जो ज्ञानी आहे तो आत्म्याला सर्वत्र बघतो, आत्म्यामध्ये नेहमी स्थित राहतो आणि त्याच्यासाठी कुठून कुठे येणं जाणं काहीच नाही. तो ना कुठे येतो ना कुठे जातो. आपण पण ह्याच्या आधी चिंतन केलेलं ना, की जर आपण त्या अवेअरनेसमध्ये राहिलो तर मग प्रवासाचा शीण पण होत नाही, जेट लॅग पण होत नाही. नाही. ज्याप्रमाणे आकाश हे सर्वव्यापी असल्यामुळे आकाशाला या ठिकाणाहून पलीकडच्या ठिकाणाला जायचं काही कारण नाही, त्याप्रमाणे आपणच सर्व झाल्या कारणाने ज्यांना इच्छा करण्याचं काही कारण राहत नाही. आता आपणच जर सर्व असलो म्हणजे आपल्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे इथे, तर आपल्याला इच्छा कशाची होईल? इच्छा नेहमी आपल्याला आपल्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याची होत असते ना. समजा मला भूक लागली आहे, तर हे अन्न मला वेगळं दिसतं, ते अन्न आता मी खाल्लं पाहिजे. ते खाल्लं की माझी भूक शमेल, म्हणून मला अन्नाची इच्छा होईल. कशाची इच्छा होईल? ते अन्न माझ्याशी वेगळं आहे म्हणून. पण ते अन्न वन्स इट बिकम्स अ पार्ट ऑफ मी, नंतर त्याची इच्छा गेली. मला माझी स्वतःची इच्छा नाही होत कधी. मला इच्छा नेहमी माझ्या व्यतिरिक्त जे काही असेल त्याची होते. सो आकाशाप्रमाणे जर मी झालो तर मला माझ्यापेक्षा वेगळं काही दिसणारच नाही. कारण की सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आकाशात आहे ना. आकाश सगळ्यांना व्यापून आहे. त्याचप्रमाणे आत्मा देखील सगळ्यांना व्यापून आहे. आणि जो आत्मबुद्धीमध्ये स्थिर झाला त्याला इच्छा उरणारच नाही. जैसा अग्नीचा डोंगरू, नेघे कोणी बीज अंकुरू, तैसा मनी जया विकारू, उदयी जैना. जसा अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही, त्याप्रमाणे ज्यांच्या मनामध्ये कोणताच विकार उत्पन्न होत नाही. अग्नीचा डोंगर कोणत्याही बीजाचा अंकुर घेत नाही. अग्नीचा जर डोंगर असला तर त्याच्यामध्ये एखादं बी उगवेल का? अग्नीमध्ये बी अंकुर घेऊ शकत नाही. रामरक्षेमध्ये तुम्हाला आठवतं का? भर्जनम भव बीजानाम, हा एक श्लोक आहे ना रामरक्षेमध्ये. तर भवबीज जे आहे त्याचं समजा आपण भर्जन केलं म्हणजे भाजून टाकलं, तर मग त्याच्यातून अंकुर नाही फुटणार. आता इथे तर अग्निरूपी डोंगर आहे, तर अग्निरूपी डोंगरामध्ये कुठलं बी अंकुरित होईल? नाही होऊ शकत. त्याप्रमाणे ज्यांच्यामध्ये मनामध्ये कुठला विकारच उत्पन्न होत नाही, असा जो ज्ञानी आहे किंवा असा जो साधक आहे, जैसा काढिलिया मंदराचळू राहे क्षीराब्धी निश्चळू, तैसा नुठी जया सळू कामोर मीचा. समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती. ती मंदार पर्वताची रवी क्षीरसागरातून काढल्यावर तो क्षीरसागर जसा शांत राहिला, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात कामरूपी लाटेची उसळी उत्पन्न होत नाही. तर जो व्यक्ती अशा प्रकारे समुद्रासारखा असेल, त्याच्यामध्ये समजा पर्वत जरी टाकला आणि पर्वत काढून टाकला तरी सुद्धा त्या समुद्रामध्ये काही अंतर पडेल का? नाही पडणार. त्यामुळे जर माझं मन संपूर्ण झालेलं असेल समुद्रासारखं, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इच्छेचा उदय होणार नाही. तर त्याच्यामध्ये कितीही तुम्ही जोडलं किंवा कितीही काढलं तरी समुद्रामध्ये काय फरक पडेल? नाही का? दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा भगवान अशा प्रकारची उपमा देतात. काय म्हणतात की ज्याप्रमाणे नद्या समुद्राला येऊन मिळतात, परंतु समुद्रामध्ये त्याच्यामुळे वाढ किंवा घट पण होत नाही. म्हणजे नद्या मिळाल्यामुळे वाढ होत नाही आणि इव्हॅपोरेशन झाल्यामुळे बाष्पीभवन झाल्यामुळे घट पण होत नाही. तर तशा प्रकारे ह्या योग्याचं मन असतं. ह्याच्यामध्ये कामना जरी आल्या तरी सुद्धा त्या जिरून जातात. तर तशा प्रकारे जर राहिला हा मनुष्य, तर पुढे जाईल, साधक असेल तर. आणि जो पोचलेला आहे त्याच्या जीवनामध्ये हे सगळं आपोआप दिसेल आपल्याला. चंद्रमा कळी झाला, न दिसे कोणी अंगी ओसावला, तेवी अपेक्षेचा अवखळा न पडे जया. जसा षोडश कलांनी युक्त चंद्र कोणत्याही बाजूला अपूर्ण दिसत नाही,
त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न न होणं हे न्यून ज्यांच्या ठिकाणी नसतं. आता षोडश कलांनी युक्त चंद्र कुठल्याही बाजूला अपूर्ण दिसत नाही. चंद्र आहे ऍक्च्युली पूर्ण, परंतु तो आपल्याला 16 कलांनी दिसतो. म्हणजे प्रथमा, द्वितीया वगैरे वगैरे ज्या कला आहेत ना, पौर्णिमेपर्यंत आणि अमावास्या, ह्या सगळ्या कलांनी आपल्याला चंद्र दिसतो. परंतु चंद्र असतो पूर्णच. आपल्याला फक्त तो पूर्ण दिसत नाही. बिकॉज द वे द मून अँड द सन अँड द अर्थ मूव्ह इन द स्काय. तर त्याप्रमाणे कसलीही इच्छा उत्पन्न न होणं हे न्यून ज्यांच्या ठिकाणी नसतं. आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होणं हे न्यून आहे, म्हणजे दिस इज अ ड्रॉबॅक इन अवर माइंड. तर हे न्यून ज्यांच्या ठिकाणी नसतं, हे किती बोलू असांगडे, जेवी परमाणू नुरे वायू पुढे, तैसे विषयांचे नावडे नावची जया. त्या पुरुषाची गोष्ट निरुपम आहे. निरुपम आहे म्हणजे देर इज नो कम्पॅरिझन. निरुपम म्हणजे त्याला उपमा नाही आहे, निरुपम. तेव्हा त्या पुरुषाचं मी किती वर्णन करू? मी त्याचं वर्णन करू शकत नाही, कारण की त्याला उपमा नाही देऊ शकत. ज्याप्रमाणे वायूच्या जोरापुढे रजक कणांचा टिकाव लागत नाही. वारं समजा आलं तर मातीचे जे कण असतात, रजक कण म्हणजे मातीचे कण, त्यांचा टिकाव लागत नाही. त्याचप्रमाणे ज्यांना विषयांचं नाव देखील आवडत नाही, जगामधल्या विषयांचं नाव त्यांना आवडत नाही. एवम जे जे कोणी ऐसे केले ज्ञानाग्नी हुताशे, ते तेथ मिळती जैसे हेमी हेम. ह्याप्रमाणे आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे, म्हणजे वर वर्णन केल्याप्रमाणे केलेले आहेत, ते त्या आत्मस्वरूपात जसं सोन्यात सोनं मिळतं त्याप्रमाणे मिळतात. ज्यांना अशा प्रकारचा बोध झालेला आहे, किंवा आत्मज्ञान ज्यांना झालेलं आहे, आत्मज्ञान म्हणून प्रसिद्ध असलेल्या अग्नीने जे कोणी असे वर वर्णन केल्याप्रमाणे केलेले आहेत, ते त्या आत्मस्वरूपात जसं सोन्यात सोनं मिळतं त्याप्रमाणे मिळतात. सोन्यात सोनं मिळाल्यानंतर त्याला तुम्ही वेगळं काढून दाखवू शकाल का? नाही दाखवू शकणार. त्याप्रमाणे ज्याला आत्मबोध झालेला आहे, त्याच्यापासून तुम्ही जग वेगळं काढून नाही दाखवू शकणार. त्याच्यापासून तुम्ही काहीच वेगळं काढून नाही दाखवू शकणार. सो ही हॅज बिकम वन विथ द एंटायर क्रिएशन. ही हॅज बिकम वन विथ द इन्फिनिट. त्याच्यातनं ना तुम्ही काही काढू शकता ना काही त्याच्यामध्ये टाकू शकता. निर्माण मोह जो असेल, जो अध्यात्मनित्य असेल, त्याच्या जीवनामध्ये हे सगळं प्रकट होईल. हिज लाईफ विल बी टोटली बियॉन्ड द ड्युअलिटी ऑफ लाईक्स अँड डिसलाईक्स. द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञेर. सुख आणि दुःख नावाचे जे द्वंद्व आहेत त्याच्या पुढे गेलेला आहे तो. निर्माण मोह म्हणजे त्याला मानाचा अजिबात मोह नाही आहे. जितसंग दोषा म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची वाईट संगत नाही आहे. जितसंग दोषा म्हणजे दुसरं म्हणजे की आपली जी एक कल्पना असते ना की आय एम अटॅच्ड, तर ती कल्पना चुकीची हे त्याला कळलेलं आहे. त्यामुळे त्याला देर इज नो अट्रॅक्शन इन द वर्ल्ड एट ऑल. जितसंग दोष. अध्यात्मनित्या म्हणजे स्वतःच्या चिंतनामध्ये, स्वतःच्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये तो नेहमी राहतो, नेहमी रत राहतो. अध्यात्मनित्या आणि विनिवृत्त कामा. कामनाच नाही आहे मनामध्ये. कामना का नाही आहे? कारण की जगाचं स्वरूप मला कळलेलं आहे. एक तर म्हणजे हे स्वरूप आहे की इट्स ओनली आभासात्मक, किंवा दुसरं आहे की इट इज कम्प्लिटली परव्हेडेड बाय द डिव्हाइन. आयदर वे यू विल बी डिटॅच फ्रॉम इट. विनिवृत्त कामा, तुम्हाला काही कामना होणार नाही. तेथ म्हणजे कवणे ठाई, ऐसेही पुससी काही, तरी ते पद गा नाही वेचू जया. परंतु इथं म्हणजे कोणत्या ठिकाणी असं देखील काही तू विचारशील तर तुला सांगतो की ज्या ठिकाणाला नाश नाही ते ते ठिकाण होय. म्हणजे निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा, द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञेर, गच्छन्ति अमूढा पदम अव्ययम तत्. अशा जागी जो अमूढ आहे तो जाऊन पोचतो जे अव्यय पद आहे. ते जे अव्यय पद आहे तिथे हा जाऊन पोचेल. कोण पोचेल? ज्याला ह्या 5 गोष्टी
साध्य झालाय तो निर्माण मोह जित संगम दोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्व वियुक्त सुख दुःख सौंधी असा माणूस गच्छन्ते मूढ पदम अव्ययंत असा आहे. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. दृश्यपणे देखिजे का ज्ञेयत्वे जाणीये अमुके ऐसे म्हणजे ते जे नव्हे. जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिलं जातं आणि जे ज्ञानाचा विषय म्हणजे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजलं जातं किंवा जे काही एक विशेष प्रकारचा आहे असा ज्याविषयी व्यवहार होतो असं जे आहे त्यापैकी जे नाही तिथे ते मिळतात. जे पाहण्याचा विषय म्हणून पाहिलं जातं सो जे पदम अव्ययम तत् आहे ना ते पाहण्याचा विषय म्हणून पाहिलं जातं असं नाही आहे. जे ज्ञानाचा म्हणजे जाणण्याचा पदार्थ म्हणून समजलं जातं म्हणजे इट इज नोन ॲज समथिंग अदर दॅन माय सेल्फ असं पण ते नाही आहे. असं विशेष प्रकारचं आहे असा ज्याविषयी व्यवहार होतो ते त्यापैकी जे नाही आहे ते तिथे जाऊन मिळतात. म्हणजे ज्याच्या मनातून पूर्णपणे मनाचा मोह गेलेला आहे, ज्याच्या मनातून पूर्णपणे द्वंद्व सुखदुःखादी द्वंद्व सगळी चाललेली गेली आहेत, ज्याच्यामध्ये संगदोष अजिबात नाही आहे आणि जो नेहमी स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित राहतो, ज्याच्या मनातून कामना पूर्णपणे चालल्या गेलेल्या आहेत, तो जो आहे त्याचं वर्णन आहे. तर जर आपल्याला जगाचं स्वरूप पूर्णपणे कळलं आणि असंग शस्त्रांनी जर आपण त्याचं छेदन केलं तर आपण अशा जागी पोचू की जिथे मानाचा मोह नाही राहणार, जिथे नेहमी आपण स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित राहू, ज्याच्यामध्ये सुखदुःखाची द्वंद्व जी आहे त्याचा आपल्या मनावर परिणाम होणार नाही, ज्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना राहणार नाही. कारण की संगदोष नाही राहणार. संगदोष का नाही राहणार? कारण की आपल्या व्यतिरिक्त काही आहे असं आपल्याला कळणारच नाही. कारण की आपल्या व्यतिरिक्त काही नाहीच आहे. आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे ते आपल्याला आपल्या आतमध्ये ॲज अ सेन्सेशन जाणवत आहे, ते खरोखरीच नाही. हा बोध, हा दृढ विश्वास जर झाला तर अशा जागी जाऊन पोचू आपण तिथे पदम अव्ययम तत् त्या पदम त्या अव्यय पदापाशी आपण जाऊन पोचू जिथून आपल्याला कुठल्याही प्रकारची लाभ हानी होणारच नाही. दॅट इज व्हॉट विल हॅपन. द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सौंदर्य गच्छन्त्य मूढा गच्छन्ती अमूढा. जो अमूढ आहे तोच त्या जागी जाऊ शकतो. कुठल्या अव्यय पदम पदापाशी, परमपदापाशी. बोला, काही ह्याच्याबद्दल आहे चिंतन करायला 5व्या श्लोकाबद्दल? ही साधना आहे, अद्वैताची साधना. बोला समीरजी. गो हेड. अ, प्रत्येक वेळा ज्ञानेश्वर माऊली किंवा श्रीकृष्ण जे आहेत श्रीकृष्ण नाही पण अद्वैत जे आहे ते म्हणत राहते की तुम्ही स्वतःला परमात्मा समजा किंवा जीवात्मा नका समजू. आदी शंकराचार्य हे जेव्हा म्हणाले मदनाचार्यला की तू नको राहूस त्या गावामध्ये, तुला सगळं मिळालेलं आहे, आता तू माझ्याबरोबर जंगलात चल म्हणजे तुला अद्वैत प्राप्त होईल. आपण आपल्या जीवनामध्ये अद्वैत कसं हे प्राप्त करायचं? कारण का इथं तर सगळं द्वैत आहे. बरं, जन्म घेतल्यानंतर आपण द्वैताच्याच पाठीमागे लागतो. आपण काही अद्वैताच्या पाठी मला प्रश्न बरोबर समजलाय की नाही पाहू दे एकदा. आय थिंक ही गॉट डिस्कनेक्टेड. समीर, आय यू स्टील देअर? अद्वैत जे आहे ना तो आपल्या आतला अनुभव आहे. आपण जगामध्ये वावरत असताना द्वैतामध्येच वावरणार आहे. हा. ठीक आहे ना? सो समीर, इफ यू आर नॉट टॉकिंग यू कॅन गो ऑन म्यूट अगेन. आपल्याला जगामध्ये द्वैतामध्येच ऑपरेट करायला लागणार आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. ओके. परंतु द्वैतामध्ये वावरत असताना आपली अद्वैतावरची जी निष्ठा आहे ती कमी नको व्हायला अजिबात. तर ते कसं होईल? जर
ह्या 5 गोष्टी आपण ॲज अ साधना करत राहिलो तर, म्हणजे तुम्ही जर म्हटलं की मला मानाचा मोह आहे, अगदी व्यावहारिक अर्थ जरी आपण बघितला की मला मानाचा मोह आहे, तर तो मानाचा मोह जोपर्यंत माझ्या मनामध्ये आहे तोपर्यंत माझं मन कधी शांत होऊच शकणार नाही. कारण की मला समजा कोणीतरी म्हटलं की हां तुम्ही खूप हे चांगलं करत आहात वगैरे वगैरे, तर मला तेच ते पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा होत राहील लोकांकडनं. ती जर होत असेल तर मग ह्याचा अर्थ मी मानाच्या मोहामध्ये पडलेलो आहे अजूनही. तसं नको व्हायला. म्हणजे जर मला खरंच असं वाटत असेल की भगवंताच्या कृपेमुळेच हे सगळं होत आहे, आणि मला प्रामाणिकपणे तसं वाटतं की हे भगवंताच्या कृपेमुळे होत आहे, म्हणजे ह्या गीतेचा अभ्यास करावा ही इच्छा आपल्या मनात उत्पन्न होणं ही देखील भगवंताची कृपा आहे. हे सगळे रेफरन्सेस आपल्याला सापडणं ही भगवंताची कृपा आहे. ह्या रेफरन्सेसमध्ये जे काही लिहिलं गेलेलं आहे ते सगळं आपल्याला समजणं ही भगवंताची कृपा आहे. हे समजल्यानंतर ते ज्या शब्दांमधून व्यक्त होत आहे ते शब्द आपल्याला सुचणं ही भगवंताची कृपा आहे. ते शब्द आपल्या तोंडातून वाणीद्वारे प्रगट होणं ही भगवंताची कृपा आहे. इथपासून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचणं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही भगवंताची कृपा आहे. आणि तो आवाज तुमच्या कानामध्ये गेल्यानंतर ते शब्द तुम्हाला समजणं ही भगवंताची कृपा आहे. किंवा तुम्हाला न समजणं ही देखील भगवंताची कृपा आहे. एका श्लोकामध्ये नंतर सांगणार आहे 15व्या अध्यायातच भगवंत की इव्हन फॉरगेटफुलनेस इज माय मॅनिफेस्टेशन, म्हणजे ज्ञानम अपोहनंच, हे पण सांगणार आहे भगवान. तर आपल्याला समजतंय किंवा नाही समजत आहे, ह्या दोन्ही गोष्टी भगवंताच्या कृपेमुळे घडतात. जर समजत नसेल तर आपल्याला त्याच्यावर पुन्हा एकदा चिंतन करणं गरजेचं आहे, किंवा ते समजण्यासाठी जी काही चित्तशुद्धी करणं आवश्यक आहे ती करणं आपल्यासाठी क्रमप्राप्त आहे. सो वी शुड टेक एव्हरीथिंग ॲज गॉड्स विल आणि गॉड्स ग्रेस. भगवंताच्या कृपेमुळेच हे सगळं घडतंय. ह्याच्यामध्ये आपण आलोच कुठे? आपण तर हे जग तयार नाही केलंय. आपण हे तंत्रज्ञान तयार नाही केलेलं आहे. आपण आपल्या मनामध्ये विचार कुठले यावे हे आपण करत नाही. मनामध्येच विचार येतात. नाकामध्ये कानामध्ये कान आहेत. तर ज्या ज्या गोष्टी निसर्गाच्या नियमांप्रमाणे घडत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण इथे येण्याच्या आधीपासूनच आहेत. दे हॅव ऑलवेज बीन लाईक दिस. सो द वर्ल्ड ऑपरेट्स अकॉर्डिंग टू सर्टन प्रिन्सिपल्स. आपण त्याच्यामध्ये आपल्या उपयोगासाठी जे काही आहे ते वापरून, आणि बाकीच्या बद्दल अजिबात आसक्ती न ठेवता जर राहिलो तर आपण निर्माण मोहा, जितसंग दोषा आणि द्वंद्व विमुक्त पण होईल, अध्यात्मनित्य पण होईल, कामना पूर्णपणे चालल्या जातील. तर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतील जर ज्ञान झालेलं असेल तर. पण जोपर्यंत ज्ञान झालेलं नाहीये तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी ॲज अ साधना करायच्या आहेत. म्हणजे मला मानाचा मोह अजिबात नको, किंवा कॉन्स्टंटली आय शुड रिमाइंड मायसेल्फ दॅट आय एम नॉट देशकाल वस्तू, निर्माण मोह. जितसंग दोषा म्हणजे जाणीवपूर्वक आपण कुठल्याही गोष्टीमध्ये आसक्त होऊ नये, हे करणं आवश्यक आहे. डोंट गेट अटॅच टू एनिथिंग ऑर एनीबडी. म्हणजे तुमचा सगळ्यांशी व्यवहार सौहार्दपूर्ण आणि प्रेमपूर्ण असायला पाहिजे, परंतु कोणाही व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारचं आकर्षण नको, किंवा द्वेष पण नको. म्हणजे देर शुड बी नो अनड्यू क्रेविंग और देर शुड बी नो हेट टुवर्ड्स एनीबडी. सगळ्यांशी आपला व्यवहार मैत्रीपूर्ण असावा. अडकण्याची काहीच गरज नाही. जे तर संग दोष अध्यात्मनित्या स्वतः आपण कोण आहोत त्याच्या नेहमी कॉन्टेम्प्लेशन राहावं माणसाने. की बाहेरचं जग जरी दिसत असलं एवढं सगळं मोठं तरी सुद्धा त्या सगळ्याचं दर्शन मला माझ्या हातच होतंय. इन माय ओन अवेअरनेस दिस होल वर्ल्ड इज अपिअरिंग एव्हरी डे व्हेन आय वेक अप. अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा. जर मला माझ्या खऱ्या स्वरूपाची ओळख झालेली असेल तर माझ्या मनातनं कामना चालल्या जातील ना, त्यांच्यापासून मी निवृत्त होईन. बिकॉज आय डोंट नीड एनिथिंग टू मेक मी हॅपी इन द वर्ल्ड. जेवढी गरज असेल तेवढं समजा मिळालं फार चांगली गोष्ट आहे, आणि जे मिळेल ते चांगलं आहे असं समजून ते ग्रहण करायचं.
असं नको की ह्याच्यामध्ये या भाजीत मीठच कमी झालं, त्याच्यामध्ये हेच जास्त झालं, तेच जास्त झालं. जे मिळतंय ते सगळं भगवंताची कृपा, भगवंताचा प्रसाद म्हणून आपण ते घ्यायचंय आणि पुढे जायचं. अध्यात्म नित्य विनिवृत्त काम आणि नंतर द्वंद्वविमुक्त. द्वंद्वविमुक्त म्हणजे जे द्वंद्व आहे, कशाचा द्वंद्व? सुख आणि दुःखाचा द्वंद्व. सुख आणि दुःख नाम दुःख रूप सुख आणि दुःख नामी जे द्वंद्व आहे, त्या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं. म्हणजे आपण काय सुखी व्हायला नको का, किंवा सुख असायला नको का आपल्या जीवनात? बिलकुल असायला पाहिजे, परंतु ते सुख मी तयार केलंय म्हणून ते माझ्यासाठी होत आहे असं नको विचार करायला. प्रकृतीला क्रियमाणांनी गुणे कर्माणी सर्वशः, आठवतं ना? अहंकार विमूढात्मा करता भीती म्हणते, हा असं नाही अजिबात. काही दिवस तुम्हाला वेगळा अनुभव येईल, काही दिवस तुम्हाला त्याच्याशिवाय वेगळा अनुभव येईल. वेगळे वेगळे अनुभव तुम्हाला येत राहतील, परंतु या वेगवेगळ्या अनुभवांमधनं, डायमेट्रिकली ऑपोजिट अनुभवांमधनं सुद्धा आपण स्थितप्रज्ञ राहून कुठल्याही अनुभवामध्ये अडकायचं नाहीये. दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं, आठवतं तुला? दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोधा सिद्धिर्मुच्यते, हे आधीच सांगितलं होतं, राईट? त्यानंतर मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायनो नित्या तांस्थिते क्षस्व भारत. म्हणजे दुःखापासून उद्विग्न व्हायला नको, दुःखापासून पळून जायची पण काही गरज नाहीये. समजा आता जसं अर्जुन युद्ध करत असताना त्याच्या गुरुला किंवा त्याच्या वडिलांच्या काकांना मारावं लागेल म्हणून दुःखी झाला होता, म्हणून तो पळून जायला बघत होता. कृष्णाने सांगितलं नको जाऊ पळून, तू सगळी कर्म मला अर्पण कर, माझं स्मरण कर, मग युद्ध खेळ. त्याच्यानंतर तुला पाप नाही लागणार. तुला हे तुझं धर्मयुद्ध जे आहे तुझ्यावर लादलं गेलेलं आहे. यू डिडंट रिअली आस्क फॉर इट, इट वॉज पोस्ट अपॉन यू. आणि ॲज ए क्षत्रिय तू ते लढणारच आहे. यू आर डेफिनेटली गोइंग टू फाईट द वॉर, and you're also going to win the war. Why? Because I'm on your side. धर्म ज्या बाजूनी असेल त्याचा अंतिम विजय होणारच आहे. असं कधी कधी वाटेल की आज टुडेज बॅटल ही हॅज लॉस्ट, बट अल्टिमेटली द वॉर ही विल विन, असं आहे. तर ह्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं, कॉन्टेम्प्लेट केलं, तर द्वैतामध्ये असून सुद्धा अद्वैताचा नाश नाही होणार. द्वैतामध्ये काम करू आपण, बिलकुल करू, आनंदाने करू, डिव्होशननी करू, पॅशननी करू, परंतु सगळ्या कर्माचं फळ आणि कर्म सुद्धा भगवंताच्या चरणी आपण अर्पण करू आणि आपण म्हणू की हे श्रीकृष्ण अर्पण वस्तू, इन्क्लुडिंग दिस कॉन्टेम्प्लेशन. ठीक आहे? अनम्यूट. बरोबर. तो अद्वैताचा नाश न होऊ देता द्वैतामध्ये ऑपरेट कसं करायचं, त्याच्यासाठी ही साधन आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता. म्हणजे काय की तुम्ही सुखदुःख होणार नाही असं नाही आहे, बिलकुल होईल. आता काल मी दुपारी खाल्लं होतं किंवा तरी आता सकाळचे 10 वाजलेत, मला लागली भूक. आता जर खाल्लं नाही हम्म. तर मी दुःखी होईन. म्हणजे द बॉडी विल कीप टेलिंग मी की नाही नाही तुला आता शरीरामध्ये काहीतरी अन्न घालण्याची गरज आहे, तर घालीन मी आता. म्हणजे गरजेपुरतं हा. गरजेपुरतं सुख प्राप्ती ठीक आहे म्हणजे. हो, ऍब्सोल्युटली. आणि आता मला भूक लागलेली आहे, मी समजा खाल्लं तर मला सुख होणार नाही हे कोणी सांगितलंय? बिलकुल होणार आहे. हा, तर त्याच्यामध्ये बरोबर. अडकायचं नाही फक्त. सो हॅव टू गो बियॉन्ड दॅट. ठीक आहे? ओके. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.